नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे संपतराव हे तेजसला दिसत आहेत, पण इतर कोणालाच दिसत नाहीयेत। आणि आता सुयोग संपतरावांना आणि तेजसला एकत्र बघतो आणि मग आता सुयोगच वेडा होतो। आता नेमकं सुयोग वेडा का होतो आणि सगळं कसं घडतं हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आता जिथे थोडीफार कॉमेडी येते तिथे थोडाफार ड्रामासुद्धा आलाच पाहिजे किंवा थोडंफार भांडणसुद्धा आलंच पाहिजे। म्हणून मग आजच्या भागामध्ये ड्रामा म्हणून आपल्याला तेजस इमोशनल झालेला पाहायला मिळतो आणि भांडण म्हणून आपल्याला आज आईंचं आणि तात्यांचं भांडण पाहायला मिळणार आहे। आता नेमकं आई आणि तात्या काय विषयावरून भांडणार आहेत आणि मानसीच्या बाजूने कोण बोलणार व तेजसची बाजू कोण घेणार, काय वाटतं तुम्हाला ते कमेंट करून सांगाच। पण त्याआधी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। पण त्याबरोबर कमेंटमध्ये तुम्हाला आपली मालिका कशी वाटते हेही सांगायला विसरू नका, रेकॉर्डिंग कशी वाटते ते सांगायला विसरू नका। तेजस मानसी एक कधी होणार हे सुद्धा नक्की सांगा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या म्हणजेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग भागाला। तर आता आपण असं पाहतो की इकडे फायनली तेजस हा त्याच्या मिशनवरती निघाला आहे। आता तेजसचं मिशन हे एकच आहे, ते म्हणजे मानसीला घरी परत घेऊन येणं। आणि आता मानसीला आणण्यासाठी तेजस आणि त्याच्याबरोबर आता महिपतरावसुद्धा निघालेत। आता महिपत हे जिवंत नसल्यामुळे ते तेजसला दिसतात तर खरे, पण आता तेजस आता बाईकच्या साईड मिररमध्ये महिपतरावांबरोबर बोलून गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो खरा, पण आता साईड मिररमध्ये काही तेजसला महिपतराव दिसत नसतात। तेजस म्हणत असतो, महिपतराव अहो तुम्ही मला इथे दिसत नाही आहात, इथे दिसताय। आता इतक्यात सुयोग बघतो की आता तेजस हा बाईकवरून येतोय आणि तो एकटाच काहीतरी बडबडतोय। सुयोग विचार करतो, अरे तेजाला काय झालं, आणि मग तो लगेच तेजा 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 थांब 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 असं करत तेजसची बाईक थांबवतो। आता तेजस म्हणतो, बोल रे पटकन। त्यावर सुयोग म्हणतो, काय कुठे कुठे निघालायस? त्यावर तेजस सांगतो, लकी चॅम्पना भेटायला चाललोय। त्यावर लगेचच आता सुयोग म्हणायला लागतो, वहिनीला भेटायला तू चाललायस म्हणजे वहिनीची माफी मागणार, मग काय तू प्रॅक्टिस करतोयस की काय, कशी माफी मागायची ते? त्याबरोबर लगेच तेजस म्हणतो, अरे नाही, प्रॅक्टिसची काय गरज आहे, हे आहेत ना, येत आहेत सोबत संपतराव सांगतायत मला मी कसं बोलायचं काय बोलायचं। संपतरावांबरोबरच मी आत्तापर्यंत बोलत होतो। काय संपतराव बरोबर ना? आता संपतरावसुद्धा तेजसच्या मागे बसून हो हो अगदी बरोबर असं म्हणत असतात। आता मात्र सुयोग म्हणायला लागतो, संपतरावांशी बोलतोयस तू तेजा? अरे पण मग तो मनात विचार करतो की नाही, सध्या मानसी वहिनी सोडून गेल्यामुळे तेजसच्या मनावरती आघात झाला आहे, त्याला खूप टेन्शन आलं आहे, त्यामुळे आपल्याला तेजसच्या कळाने घ्यावं लागेल। आणि मग लगेचच तो म्हणायला लागतो, हो हो बरोबर संपतराव। त्याबरोबर तेजस संपतरावांना ओळख सांगत असतो सुयोगची। तो सांगत असतो की मी पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्याच गाडीच्या शोरूममध्ये पाहिलं होतं, ह्याचंच शोरूम होतं। तेजा संपतराव नमस्कार संपतराव। आता सुयोग नमस्कार चमत्कार सगळं करत खरं असतो, पण तेजसला काही सुयोगला काही संपतराव दिसत नसतात, कारण आता संपतराव हे जिवंतच नसतात, ते फक्त एकट्या तेजसला दिसत असतात। आता इकडे सुयोग हा लगेचच तेजसला म्हणायला लागतो, तेजा मी काय म्हणतो, तू ना मस्त बक्कड चहा पिऊन जा, तुला बरं वाटेल। नाही नको चहा कसा गरम असतो, तू जरा काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे थंड घे। महिपतराव तुम्हालाही हवं आहे का, असं आता मुद्दाम विचारायला लागतो सुयोग। आता तेजस म्हणतो, अरे येडाबिडा झाला का रे तू? संपतराव मागे, तू पुढे कुठं विचारतोय? मुद्दाम करतोय। संपतराव जाऊ द्या, आपण निघूया आता, आपल्याला उशीर होतोय। हे येडं झालं हे। त्याबरोबर लगेच आता सुयोग तेजसला म्हणतो, मी वेडा झालोय तेजा? आता सुयोगला हसायला येत असतं, रडायला येत असतं, त्याला सगळे इमोशन्स एकत्र होत असतात। तर तेजस त्याला म्हणत असतो, अरे सुयोग असं काय करतोयस तू? त्याबरोबर लगेच आता संपतराव म्हणायला लागतात, चला जावई बापू, भंजाळला तुमचा मित्र, चला। आता सुयोग आणि
तिथेच उभा राहतो. तेजस आणि संपतराव पुढे निघून जातात. तर आता मात्र इकडे मानसी ही फोनवरती बोलत असते. हो, मी जाहिरात वाचली तुमची. हो, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हो, तुम्हाला हां आहे का वेकेन्सी? हो, नाही, पत्ता आहे माझ्याकडे. मी ॲडवरती वाचला पेपरमध्ये. येईन मी पत्ता बघून. हो, चालेल. थँक्यू. त्याबरोबर लगेच गीता वहिनी मानसीकडे येते आणि तिला म्हणत असते, मानसी, अगं काय हे, तुला नोकरी शोधण्याची काय गरज आहे? मी आहे की कामाला? त्यावर मानसी म्हणते, हो वहिनी, पण तरीसुद्धा घर भाडं, घर खर्च द्यावा लागेल ना तुम्हाला. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणते, अगं तुला या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. मी आहे कामाला आणि त्यामध्ये आपल्या दोघींचं सगळं व्यवस्थित भागून जाईल. तू नको नोकरी शोधूस. त्यावर मानसी ही गीताला म्हणत असते, गीता वहिनी, अहो असं कसं बोलताय तुम्ही? त्यावर गीता म्हणते, मानसी, तुला इथे परक्यासारखं वाटतंय का? तू दुसऱ्याकडे राहतेस असं वाटतंय का? त्यावर मानसी म्हणते, अहो नाही गीता वहिनी, असं अजिबातच काही नाही आहे. पण एक खरं सांगू का तुम्हाला, आता मी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, स्वावलंबी बनायला हवं ना. म्हणजे आता मी पुन्हा नाही जाणार आहे प्रभू कुटुंबात. त्यामुळे मला स्वतः सगळं करायला हवं. तुमच्याकडून आदर्श घेतला आहे उलट मी. नवऱ्याची, सासरकडच्यांची, घरच्या कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या पायावर तुम्ही उभ्या राहिलात. तसंच आता मलाही उभं राहायचं आहे स्वतःच्या पायावर. तुमच्याकडे तर आता सूरजदादांनी दारू सोडल्यामुळे आपला संसार पुन्हा नव्याने सुरू होईल याची आशा तरी आहे. पण माझ्याकडे ते सुद्धा नाही आहे. मग आता मला तर स्वावलंबी व्हावंच लागेल ना. त्यावर मात्र आता गीता ही मानसीकडे बघायला लागते. तर मानसी म्हणते, आणि आता आपलं नातं हे जावाजावांचं नाही तर बहिणी बहिणींचं असणार आहे. कळलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच गीता म्हणते, हो. तर मानसी ही म्हणायला लागते, आणि जर तुम्ही मला नोकरी नाही करू दिली तर मग मी इथे नाही राहू शकणार. मग मला इथून जावं लागेल. त्यावर गीता म्हणते की मानसी, जर तू इथून प्रभू निवासात जाणार असशील तरच फक्त तू इथून जायचं, नाहीतर नाही जायचं तू इथून कुठेही. त्यावर मानसी म्हणते की ठीक आहे, मग मी इथून कधीच कुठेच जाणार नाही गीता वहिनी. आता मात्र गीताला वाईट वाटत असतं. गीताला वाटत असतं की माझा नाही तर पण किमान मानसीचा संसार तरी सुखाचा व्हावा. तर दुसरीकडे आता आई आणि तात्या एकमेकाबरोबर भांडत असतात. आई म्हणत असतात की आता मानसीने तेजसला लवकर माफ करून घरी यायला पाहिजे. अहो आज तो संपतरावांबरोबर बोलत होता, मला तर माझ्या मुलाची खूप जास्त काळजी वाटते. तुम्हाला तर त्याच्याबद्दल काही पडलेलंच नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे तात्या म्हणायला लागतात की त्याची काळजी करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. समजलं, तू उगाच त्याची काळजी करतेस. त्याबरोबर पुढे ते सांगत असतात की एक नंबरचा खोटारडा आणि फसवा मुलगा आहे तो. त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, हो, माझा मुलगा फसवा, आणि तुमचे आजोबा, तुमचे बाबा त्यांनी काय केलं? त्यांनीसुद्धा वाकड्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना सरळच केलं ना. मग माझा मुलगा काय करतोय? हां, फक्त ते लोक वर्तमानपत्र चालवायचे म्हणून ते लोक प्रतिष्ठित, ते लोक क्रांतिकारी, आणि माझा मुलगा फसवा. त्याबरोबर लगेच आता पुढे आई म्हणते, माझा मुलगा नावावर, प्रभूंच्या नावावर कलंक. बाबा उठून उभे राहत म्हणतात, तू आता काहीही बोलतेस, तू चुकीची तुलना करतेस. त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, जे काही आपल्या मुलाने केलं ते चुकीच्या मार्गाने जरी असलं तरी त्याने योग्य तेच केलं. त्यावर लगेचच तात्या म्हणतात, हो का, संपतरावांना लुटायला गेला होता आपला मुलगा तिकडे, लुबाडायला. त्याबरोबर लगेच आता आई म्हणायला लागते की अहो पण लुबाडलं नाहीच ना त्याने, आणि संपतरावसुद्धा चुकीचा व्यवहार करत होते, त्याने त्यांना योग्य तोच व्यवहार शिकवला. त्यावर लगेच पुढे बाबा म्हणतात, आणि बाप्पा शेठचं काय? त्यावर आई सांगायला लागते, बाप्पा शेठसुद्धा सगळा काळा पैसाच जमा करत होता. मग तेजसने तो पैसा घेऊन आपलं घर वाचवलं तर त्याला काय फरक पडतो? त्यावर लगेच तात्या म्हणतात, हे प्रभूंच्या तत्वात बसत नाही सुनंदा, तू चुकीचं बोलतेस. त्यावर आई म्हणायला लागते, ते काहीही असलं तरी माझं मत एवढंच आहे की मानसीने आता तेजसला माफ करून आपल्या घरी परत यायला हवं. अहो मंगळसूत्र काढून ठेवलंय त्या मुलीने. ते मंगळसूत्र घालण्यासाठी तिने किती काय काय केलं, परीक्षा दिली, काय केलं, व्रतवैकल्य, आणि आता तेच मंगळसूत्र काढून ठेवलंय. माझ्या मुलाला वेड लागायची वेळ येईल त्या मुलीमुळे. आणि जर माझा मुलगा एवढाच वाईट होता तर मग त्याच्यावर आधी एवढं जीवापाड प्रेम करायचंच कशाला? आणि मानसीने सुद्धा खोटारडेपणाच केला ना. खोटं बोलूनच ती आपल्याजवळ आली ना. खोटं बोलून आपल्या शेजारी राहायला आली. जबरदस्तीने माझ्या मुलाकडून स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून घेतलं. काय काय केलं मानसीने. माझं सगळं चुकीचं आहे. मला मान्य आहे की तेजस चुकतोय, पण मानसीने आता त्याला समजून घ्यायला हवं. तुम्ही तर त्याला ठामपणे सांगून टाकलं तो की माझं नावही स्वतःच्या नावापुढे लावू नकोस, पण आपल्या मुलाचं नाव
तिच्या नावापुढे लागतं याचं भान तिला राहायला नको. ती प्रभू कुटुंबांची सून आहे आणि म्हणून तिने या गोष्टीचं भान राखलंच पाहिजे. त्याबरोबर आता तात्या म्हणायला लागतात की मला वाटत नाही की मानसीचं काही चुकतंय म्हणून. त्यावर आई म्हणायला लागते असं कसं बोलू शकता तुम्ही, याचा अर्थ ती जे वागते ते योग्य आहे का. त्यावर तात्यासाहेब म्हणतात की हो अगदी बरोबर वागते म्हणूताई. आता आई म्हणायला लागते की सगळं चुकतंय तिचं. तात्या म्हणत असतात की कळतंय का तुला सुनंदा, तू काय वागतेस ते, तू आपल्या मुलांच्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालतेस. त्यावर लगेचच आता आई म्हणायला लागते मी तेजसच्या चुकांवरती पांघरून घालत नाही आहे. मला मान्य आहे तेजस चुकला आहे, तेजसचं चूक झालीच आहे त्याच्या हातून, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मानसी जे करते ते योग्य आहे. मानसीने मंगळसूत्र परत घातलं पाहिजे आणि ती पुन्हा प्रभू निवासात राहायला आलीच पाहिजे, असा आता आईंचा हट्ट असतो. तो दुसरीकडे आता तात्या हे मानसीच्या बाजूने बोलत असतात. आता मानसी आणि तेजसमुळे आई आणि तात्यांमध्ये कधीच न होणारं भांडण झालेलं असतं. आणि आता सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ही की त्यांचं भांडण हे विनोदने ऐकलेलं असतं. आणि आता विनोदच्या कानावर एखादी गोष्ट पडली आणि ती गायत्रीपर्यंत पोहोचली नाही असं काही होणं शक्य नाही. त्यामुळे आता लगेचच विनोद हा भांडण बघतो आणि म्हणतो आता मी जाऊन दीदींना हे सगळं सांगतो. त्यानंतर आता विनोद हा गायत्रीकडे आलेला असतो. तर गायत्री ही बसलेली असते. तर विनोद हा तिला सांगत असतो की दीदी अहो खूप मोठी गडबड झाली आहे. तात्यासाहेब आणि तुमच्या लाडक्या परमपूज्य सासूबाई दोघं भांडत आहेत. तात्यासाहेब हे मानसीची बाजू घेत आहेत आणि तुमच्या लाडक्या सासूबाई ह्या तेजसची बाजू घेत आहेत. दोघंजण त्यांच्यावरून भांडत आहेत. त्याबरोबर लगेचच आता पुढे गायत्री म्हणते आता घरच्या लाडक्या लेकीने सुद्धा हे सगळं बघायला इथे यायला हवं. म्हणजे आता गायत्रीला आभापर्यंत हे सगळं पोहोचवायचं असतं. तर आता लगेचच पुढे आई म्हणत असतात की मानसीने ऐकून घ्यायलाच हवं तेजसचं, आणि जर तिने ऐकलं नाही तर आपणच तिच्याशी बोलायला हवं. तात्या म्हणत असतात आपण यामध्ये काय करणार आहोत. इतक्यात त्या ठिकाणी आभा आलेली असते. आता ती लगेचच आईला आणि तात्यांना हाक मारते आई तात्या. त्याबरोबर ते दोघं तिच्याकडे बघतात. लगेचच तात्या गप्प बसतात. तर आई ही आभाला म्हणत असते आभा बाळा तू ये लवकर ये. आभा लगेचच येऊन आईला घट्ट मिठी मारते. त्याबरोबर लगेच आता आई ही आभाला म्हणत असते की आभा अगं कधी आलीस तू बाळा. त्यावर आभा सांगत असते आई अगं मी आत्ताच आले, पण घरात एवढी शांतता काय, शुकशुकाट कसा काय. मी आल्या आवाज दिला, हाका मारल्या, पण हॉलमध्ये कोणीच नाही, कोणी हाकही दिली नाही. त्यावर लगेच आई सांगत असते अगं मला हाक ऐकू आली नाही. बरं तू अशी अचानक का आलीस पण ते तरी सांग. त्यावर लगेच आभा सांगायला लागते अगं आई मी मिठाई घेऊन आली आहे. तुमच्यासाठी आईंनी मिठाई पाठवली आणि तुला माहिती आहे का आईंनी ओटीचं सामानसुद्धा पाठवलं आणि सांगितलं की मानसी बहिणीची ओटी भर आणि मगच इकडे ये. त्याबरोबर हे ऐकून आता मात्र आई आणि तात्यांना टेन्शन येतं, कारण आता मानसी तर घरातच नाही आहे. तर दुसरीकडे लगेचच आता संपतराव आणि तेजस हे गीता वहिनीच्या घराजवळ पोहोचलेले असतात. संपतराव म्हणत असतात चला चला तेजसराव चला. त्यावर तेजस म्हणतो संपतराव तुम्ही आता प्लीज कुठे गायब होऊ नका, तुमच्या सोबतीची मला खूप गरज आहे. लकी चॅम्पना आपल्याला समजवायचं आहे. त्याबरोबर लगेचच संपतराव म्हणत असतात की हो जावे बापू, तुम्हाला आणि मनुताईला एक केल्याशिवाय मी आता कुठेही जाणार नाही. जा तुम्ही बोलून घ्या मनुताई बरोबर, माझा आशीर्वाद आहेच तुमच्या पाठीशी. त्याबरोबर लगेच तेजस म्हणतो काय फक्त आशीर्वाद. त्याबरोबर लगेचच आता संपतराव सांगायला लागतात की आओ आपला ठाम पाठिंबा आहे तुम्हाला, जा तुम्ही जा आणि बोलून घ्या मानसी बरोबर. त्यावर लगेचच आता तेजस म्हणायला लागतो आओ संपतराव असं काय करताय, तुम्ही सुद्धा चला ना माझ्याबरोबर. मी एकटा जाऊन त्यांची कशी समजूत काढू. आपण दोघं असलो तर माझं नाही तरी किमान तुमचं तर ऐकतील त्या. त्यावर संपतराव लगेचच तेजसला म्हणतात बायको कोणाची आहे. तेजस म्हणतो माझी. त्यावर संपतराव विचारतात नाराज कोणावर झाली आहे. त्यावर तेजस सांगतो माझ्यावर. त्यावर संपतराव म्हणतात मग समजूत कुणी काढली पाहिजे, तुम्हीच. जा आणि समजावा मनुताईला, आणि समजा मी तुम्हा दोघांच्या मध्ये बोललो आणि मनुताई माझ्यावरच रागवली मग. नाही तेजसराव मी काही तुमच्याबरोबर आतमध्ये येणार नाही. तुम्ही जा आणि समजूत काढा मनुताईची. हां कुठे बोलायचं काय कसं बोलायचं हे सगळं मी तुम्हाला सांगेन, पण बोलावं मात्र तुम्हालाच लागेल. बोलाल ना, आहे ना तयारी मनुताईच्या समोर जाण्याची, काढाल ना तिची समजूत. आता मात्र तेजस म्हणत असतो संपतराव सांगतात की नाही जावे बापू, तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला स्वतःहून बोलावं लागेल. जा जावे बापू जा, बोला तुम्ही मनुताई बरोबर. आता इकडे तेजसचा काही धीर होत नसतो मानसीच्या समोर जाण्याचा, पण तरीसुद्धा कसाबसा धीर करून तेजस हा गीता वहिनीच्या घरी हा आलेला असतो. आता लगेचच तो येतो आणि गीता वहिनीला हाक मारतो वहिनी. त्याबरोबर गीता तिकडे येते आणि तेजसला म्हणते अहो तेजस भाऊजी तुम्ही या ना, या आतमध्ये आम्ही तुमच्यासाठी पाणी आणते. ती तेजसला लगेचच पाणी वगैरे देते. तेजस म्हणायला लागतो
लकी चार्म कुठे बाहेर गेल्यात काय वहिनी? त्याबरोबर लगेच आता गीता वहिनी हे तेजसला सांगायला लागते की नाही मानसी तर इथे नाही आहे ते भाऊजी. त्याबरोबर तेजस म्हणतो काय? अहो पण आई तर म्हणाली होती. त्यावर लगेच गीता वहिनी म्हणायला लागते हो आई अगदी बरोबर म्हणाल्या होत्या. काल मानसी माझ्याकडेच होती पण आता ती माझ्याकडे नाही राहत. त्यावर तेजस म्हणायला लागतो काय? अहो वहिनी तुमच्याकडे आहेत त्या म्हणून मला निश्चिंतता वाटली, म्हणून मला टेन्शन वाटत नव्हतं. तर दुसरीकडे आता लगेचच गीता वहिनीला आठवायला लागतं की मगाशी मानसीने स्वयंपाकघराच्या खिडकीतून तेजसच्या बाईकला आतमध्ये येताना पाहिलं होतं आणि मग ती गीता वहिनीकडे आली आणि तिला सांगितलं की तुमचे दीर येत आहेत गीता वहिनी. गीता वहिनीला ऐकून खूप आनंद झाला होता. ती म्हणाली होती बरं झालं तेजस भाऊजी आले, मला माहीत होतंच ते येणार तुझी समजूत घालायला. आता दोघं जण मस्त निवांत बोलून घ्या म्हणजे कसं सगळा गैरसमज दूर होऊन जाईल. त्यावर मात्र मानसीने गीता वहिनीला सांगितलं होतं की गीता वहिनी मला त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना सांगून टाका की मला त्यांना भेटायचं नाही आहे किंवा मी इथे नाहीच आहे असं तुम्ही त्यांना सांगून टाका. आणि त्यावेळेस मानसी ही जाऊन पडद्याच्या मागे लपली होती. त्याबरोबर आता मात्र गीता वहिनीला हे सगळं आठवतं. तर तेजस म्हणत असतो वहिनी अगं त्या तुमच्याकडे आहेत असं मला कळलं म्हणून टेन्शन नव्हतं मला, पण किमान त्या इथून गेल्या तरी तुम्ही मला एक साधा फोन करून तरी सांगायचं होतं. त्यावर लगेचच आता गीता वहिनी म्हणायला लागते अहो ते एवढ्या घाई गडबडीत घडलं ना की खरंच कळवायचं राहून गेलं खरंच. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणायला लागतो की ठीक आहे वहिनी. आता मात्र मानसी घरात असते ही गोष्ट तेजसला माहीत नसते. तर आता आभा ही घरामध्ये मानसीची वाट बघत असते. तेजस घरी आल्यावर आभा विचारते की मानसी वहिनी कुठे आहे? तू एकटाच कसा काय आलास दादा? अरे कुठे आहे ती? आणि मग आभा लगेचच बाहेर बघायला लागते. त्याबरोबर आता सूरज दादा हा तो फळा दिसू नये आभाला म्हणून वरती टेबलावरती बसलेला असतो. त्याबरोबर लगेच गायत्री ही त्याला म्हणायला लागते अरे सूरज बाजूला हो, वाचू दे तिला तिच्या डोळ्याने, तिथे मी काय लिहिलंय ते. मग आभा ही ते वाचते तर तिथे लिहिलेलं असतं की प्रभूंच्या 3 सुनांपैकी 2 सुना ह्या घर सोडून गेलेल्या आहेत. आणि आता मात्र हे वाचून आभाला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. कारण ज्या मानसी वहिनीने तिला तिचं प्रेम मिळवून द्यायला इतकी मदत केली, तिचं लग्न आईंनी आणि तात्यांनी स्वीकार करावं यासाठी प्रयत्न केले, आज तीच मानसी वहिनी घर सोडून निघून गेली आहे. आणि मग या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटतं, तिला रडायला येतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग होणार आहे की आता कशा प्रकारे तेजस हा मानसीला प्रभू कुटुंबियांच्या घरी परत घेऊन येणार. आणि मानसीने आज नोकरीसाठी ज्या ठिकाणी फोन केला होता तिथे मानसीला नोकरी मिळणार का? तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत काय आहे हे जाणून घेणं आमचं कर्तव्य आहे. आणि हे तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं सुद्धा आहे. त्यामुळे नक्की तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.